एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा आजचा पेपर पार पडला. त्याच्यामधला जो इकॉनॉमी हा सेक्शन आहे, तर तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 36 आहे आणि हा जो कोड आहे तो सी कोड आहे. हा, त्यानुसार बघा. तर जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. ठीक आहे. तर जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत? तर असं लक्षात घ्या की हे चारही पण पैलू असू शकतात, पण आपल्याला जवळपास जाणारे पैलू शोधायचे आहेत. तर भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि रूपांतरावर मर्यादा. तर त्याचं इंग्रजीमध्ये पण आपण हे करू शकतो. 1961 ला हा कायदा आला होता. तर याचं जे महत्वाचं जो पैलू आहे बघा, तर तो आहे तर एकत्रित जमीन मालकी काय मर्यादा हा त्यातला मेन उद्दिष्ट होता. त्यानुसार विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा हा पण जवळपास जाणारा विचार होऊ शकतो. पण भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा हा अ, जमीन धारणेची मर्यादा किंवा कमीत कमी किती व्यक्ती आपल्यासोबत आपली शेती करू शकतो, हा त्याच्या नाव मालकी किती असू शकते हे सांगते, पण ती भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा घालत नाही. ठीक आहे. त्यामुळे जिथं जिथं असेल तिथं तिथं हा ऑप्शन निघून जातो आणि राहतं काय, एकत्रित जमीन मालकी मर्यादा हा ऑप्शन ब असला पाहिजे. त्यामुळे ब आणि क हे त्याचे अचूक उत्तर आहे. तर रूपांतरावर मर्यादा म्हणजे कन्व्हर्जन, म्हणजे एखादी जमीन तुम्ही समजा शेती आहे, तर तिथं ती काही राहण्यासाठी नाही का आपण नॉन एग्रीकल्चर बनवतो, तशी काही मर्यादा घातली का त्या कायद्यानुसार? तर तसं पण काही नाही. त्यामुळे हे पण उत्तर चुकीचंच आहे. त्यामुळे अ आणि ड हे जवळपास जाणारे पैलू नाहीयेत. तर मुख्य उद्देश काय होता, की एकाच व्यक्तीच्या नावावर हजारो एकर जमीन असू नये. सर्वांना संपत्तीचं जमिनीचं समान वाटप व्हावं, असा त्याचा उद्देश होता. आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा सुद्धा घालण्याची त्यामध्ये तरतूद होती. त्यामुळे ब आणि क हे त्याचे अचूक उत्तर आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यानुसार बघा पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या म्हटलंय. लिंग आधारित मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे आणि वरील चार घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुष समानतेतील असमानतेतील समानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. तर नक्कीच हे उत्तर बरोबर आहे. आता बघा, फक्त अ बरोबर आहे का? नाही. तर अ आणि ब दोन्ही चूक आहे का? असं पण नाही म्हणता येत. कारण ब आपल्याला कुणीही सांगू शकतं. काही अभ्यास न करता आपण सहज उत्तर देऊ शकतो ते. आता लिंग आधारित जो मानव विकास निर्देशांक आहे, त्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणू आपण. तो कशावर असतो बघा? आरोग्य, शिक्षण, अशी राहणीमान. त्यानुसार LER म्हणजे LER असतो बघा, की लेबर लेबर जो आहे म्हणजे श्रम बाजार, त्याच्यावरती पण तो डिपेंडेंट असतो. महिलांचं सबलीकरण किती होतं, इम्पॉवरमेंट त्याला म्हणतो नाही का, इम्पॉवरमेंट ऑफ विमेन. ठीक आहे. तर ते असे घटक आहेत. तर ह्या सर्वांचा परिणाम होतोच. त्यामुळे अ, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं उत्तर आपल्याला जवळपास जातं. तर 20 कलमी कार्यक्रम जो इंदिरा गांधी सरकारनं त्यावेळी लागू करला 1975 ला, तर त्याचा उद्देश काय होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याचे उद्देश हे सकारात्मकच असणार असं आपण गृहीत धरलं पाहिजे. तर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे का? हो. आणि दारिद्र्य रेषेतील लोकांना सहाय्य करणे का? हो, बरोबर आहे. त्यामुळे त्याचं उत्तर 3 हे येतं. तर अन्न सुरक्षा विधेयक जे होतं 2013चा, हा प्रश्न सतत येत असतो. तर त्याच्या संदर्भातलं आपल्याला योग्य विधान शोधायचं होतं. तर हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतं का? शहरी भाग पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे 50%, तर बरोबर आहे. ग्रामीण भागातील 75% हे पण बरोबर आहे. लाभार्थ्यांना दरमहा 3 रुपये किलो तांदूळ हे बरोबर आहे. भरड धान्य 1 रुपये आणि गहू 2 रुपये. तर भरड धान्य 2 असले पाहिजेत आणि गहू 1 असलं पाहिजे. त्यामुळे ब उत्तर चुकीचं आहे. दोन्ही बरोबर आहेत असं म्हणता येत नाही. तर अ बरोबर आहे. ठीक आहे. शाश्वत विकास ही संकल्पना आपल्याला कुठे दिसते? कशामध्ये कोणत्या वर्षापासून आली? त्याचं उत्तर माहित असेल तुम्हाला. तर तो ब्रुकलँड जो एक अहवाल आला बघा शाश्वत याचा. ठीक आहे. शाश्वत विकासाची संकल्पना त्यावेळी त्यांनी मांडली.
तर तो 1987 साली लागू झाला किंवा प्रथम अंमलात आला असं आपण म्हणू शकतो. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास निर्देशकात भारत कोणत्या स्थानावर आहे? तर भारत काही इतका प्रबळ नाहीये की सध्याच्या काळात तो 17व्या क्रमांकावर येईल आणि 13व्या क्रमांकावर येईल. ठीक आहे. तर त्याचं उत्तर 117 तरी येऊ शकते किंवा 125 तरी येऊ शकतं. इलिमिनेशन मेथड मी तरी 117 दिलं असतं त्याचं उत्तर. हा, थोडा अभ्यास केला तर आपल्याला कळतं. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे एसडीजी, तर त्याच्याशी संदर्भात हा प्रश्न येतो. त्यानंतर फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. जे राज्यसेवा मुख्य परीक्षाचा अभ्यास करायचे पूर्वी, ठीक आहे. ह्युमन रिसोर्स जो थर्ड पेपर आहे किंवा इकॉनॉमीचा जो GS4 आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक वृद्धी हा एक घटक होता. तर एडिसन ह्या व्यक्तीनं ते स्टेटमेंट केलेलं आहे, हे आपल्याला इथं समजतं. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. तर याच्यानुसार बघा, काय होतं की जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल जे आहेत ते कसे लक्षात घेतात? ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते का? तर ट्रिकल डाऊन थिअरीचा अर्थ समजून घेऊया. त्यानंतर जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आता ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे बघा ही अशी असते. हा, ही अशी असते. वरती कोण असतं सगळ्यात रिच म्हणजे श्रीमंत वर्ग असतो आणि खाली कोण असतं? पुअर. म्हणजे श्रीमंत वर्गाकडून संपत्तीचं किंवा त्यातली जी साधन संपत्ती आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्याचं काय होतं? असं वहन होतं, फ्लो होतो, असं असं हे अपेक्षित आहे. कशामध्ये? ट्रिकल डाऊन थिअरीमध्ये. तर जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते का? तर होते. होय. श्रीमंताकडून गरिबीकडे अर्थव्यवस्थेचं किंवा साधन संपत्तीचं वहन व्हावं असं एक अपेक्षित पैलू दिसतो त्याच्यातून. पण भारताने गाठलेला जो विकास दर आहे तो या थेअरीला प्रश्नचिन्ह निर्माण करतो 2005 सालापासून असं पण ते म्हणतात. का म्हणतात बघा. आता सध्या आपल्या भारत देशामध्ये अदानी अंबानी सारखी जी काही ठराविकच लोक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांच्या हातातच अर्थव्यवस्थेचे काही भरपूर मोठे प्रोजेक्ट जातात. ठीक आहे. आणि त्याचा सर्व घटकांना फायदा होत नाही. हा, मी एक उदाहरण तुम्हाला दिलं त्याच्यामध्ये. म्हणजे दोन व्यक्ती ची तुलना आपण किती करतो? समजा 100 कोटी लोकांची लोकसंख्येशी करतो, तर हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे 2 कोटी लोकांची संपत्ती 100 कोटी लोकांच्या संपत्तीशी कसं असमानतेचं तत्व तयार करते हे. त्यामुळे हे प्रश्नचिन्हच आहे याच्यावरती. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. ट्रिकल डाउन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, नक्कीच करते. आणि जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता भारतीय अर्थव्यवस्थेला हे तंतोतंत लागू होते. तर हे उत्तर संदिग्ध. एक मिनिट. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता, तर याचं उत्तर आपल्याला असं दिसता येतं की मी जे तुम्हाला सांगितलं 2 उद्योगपती आणि आपली 100 कोटी इतर लोकसंख्या, तर त्यांच्याशी तो प्रश्नचिन्हच निर्माण करतो. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. पण जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते का? तर त्याचं उत्तर नाही. हे मी सुरुवातीला होय म्हटलं होतं, त्याचं उत्तर नाही. कारण रिच श्रीमंत वर्गापासून गरीब वर्गाकडे संपत्तीचं वहन होताना दिसत नाही सध्याच्या काळात तरी. त्यामुळे अ चुकीचा आहे, बरोबर आहे. त्यामुळे अ अ चुकीचं आहे आणि बरोबर आहे. आपलं विधान बरोबर आहे असं त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सुरुवातीला मी जे सांगितलं तुम्हाला, ट्रिकल डाऊन थेरीच असं सांगते की श्रीमंताकडून गरिबाकडे संपत्तीचं वहन व्हायला पाहिजे असं म्हणतात. पण ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लागू होत नाही आणि ते प्रश्नचिन्ह निर्माण करते. हे बरोबर आहे. हा, असं आहे. लागू होत नाही ते. ते लागू होते म्हटलंय, लागू होत नाही असं ते घेतलं पाहिजे. त्यानुसार बघा, हा जे विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे ट्रिकल डाऊन थेअरी सारखंच काहीतरी आपल्याला दिसतं. तर त्यावेळी जे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष होते रॉबर्ट मॅकनमारा यांचं हे अध्यक्ष रॉबर्ट मॅकनमारा यांनी मॅकनामारा यांचं हे वाक्य आहे, लक्षात घ्या. त्यानंतर राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये जर तुम्ही बघितला तर खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता?
तर NAPCC 2008 साली आलं होतं बघा हे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक साधा कॉमन सेन्स वापरायचा आहे, की बाबा हे बघा ही अ, राष्ट्रीय अभियान कशाचं आहे? हवामान विषयक आहे, तापमान विषयक आहे. त्यामुळे सौर अभियान तर नक्कीच होतं त्यामध्ये. शाश्वत विकास जो हॅबिटॅट मिशन आहे, वसतिस्थान वन्य प्राण्यांची. तर जल अभियान पण असू शकतं. आरोग्य हे काही याच्याशी संदर्भात नाहीये, म्हणजे नॅशनल क्लायमॅटिक ऍक्शनच्या संदर्भात येत नाही. हा, त्यामुळे हा ऑप्शन याच्यामध्ये चूक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक त्याचं उत्तर काय असतं बघा, 4 हे त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, भारतीय स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर आहे. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता हे एक कारण आहे. होय, नक्कीच कारण आहे. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. आपल्या देशामध्ये शेती विकासाचा दर कुठं आहे विकसित झालेला, जर आपण अमेरिकेशी तुलना केली तर. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळं दारिद्र्याचं कोणतं कारण असू शकतं, तर क असू शकतं का? तर माझ्या माहितीनुसार क नाही असू शकत. ब आहे का? फक्त आहे का? नाही. आणि आणि फक्त अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं किंवा जवळपास जाणारं उत्तर आहे. त्यामुळे मी पर्याय क्रमांक 2 लिहिलेला आहे. त्यानुसार एकात्मिक बाल विकास व सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा कार्यक्रम कोणता? एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा कार्यक्रम कोणता? बघा, बाल विकास हा शब्द कीवर्ड लक्षात ठेवा. तर पूरक पोषण आहार नक्कीच आहे. आरोग्य तपासणी होतच असते. स्त्री पुरुष असमानता आहे का? हा प्रश्न जरा गोंधळ निर्माण करतो. कामगारांचं प्रशिक्षण तिथं अपेक्षित आहे का? बाल विकासमध्ये नाही. ठीक आहे. तर आणि ब हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. कामगार प्रशिक्षण आणि स्त्री पुरुष समानता हा बालविकासासाठी असा इतका काही जवळचा पर्याय वाटत नाही. तर 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी संख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात होती? तर सगळ्यात जास्त होती दिल्ली 22 दशलक्ष. ठीक आहे. 22 दशलक्ष. त्यानंतर मुंबई 18. हा, त्यानंतर कलकत्ता 14 आणि हे काहीतरी 8 असं काहीतरी आहे बघा दशलक्ष. त्यामुळे क ड ही त्याची उतरत्या क्रमानुसार राज्य सॉरी शहरांची नावं आहेत. त्यामुळे क ड हे त्याचं उत्तर आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती हे कुणीही सांगू शकतं. 17.5 होती. ठीक आहे. तर भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा. तर हे तर नक्कीच बरोबर आहे. सार्वत्रिक लसीकरण आणि हे पण बरोबर आहे. तर माझ्या माहितीनुसार हे जे आहे जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता तर हा काहीसा 2045 आहे. त्यामुळे जिथे जिथं असेल ते विधान चुकीचं असं वाटतं मला हे विधान. तर तुम्ही तुमचं उत्तर फीडबॅक मध्ये सांगू शकता. मी इथं काही कन्फर्म तुम्हाला उत्तर असं सांगता येणार नाही की या प्रश्नाच्या बाबतीत. ठीक आहे. तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला आणि चांगला अभ्यास करा. थँक यू.